काल विश्वस्त समितीची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की मंगळवारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक काढण्यात येईल. अगदी त्यांचं परखड मत व्यक्त करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रवी गायकवाड बॉस, यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. ह्या बैठकीला आपण उपस्थित नव्हतो, पण विश्वस्तांनी घेतलेल्या निर्णयाशी आपण सहमत आहात. हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 125वी जयंती निमित्तानं ते 31 मार्चला ज्या सालाबादप्रमाणे मध्यवर्तीची मिटिंग होत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये, आणि ते काल झालेलं आहे. आणि काल माझ्या अचानक तब्येत बिघडल्यामुळं मी तिथं उपस्थित राहू शकलो नाही, आणि त्यामुळं मी आज आपण जे येऊन माझे बाहेर घेतला उपस्थित नसल्यामुळं, आपल्या लक्षात आल्यामुळं, तर मी बाहेर देण्या अगोदर मी सांगतो की सर्व आंबेडकरी जनतेला एक आव्हान करतो की 21 तारखेला मंगळवारी जे आमच्या मध्यवर्तीनं जे डिसिजन घेतलं आहे, निर्णय घेतला आहे की मिरवणूक काढायचा, हा मिरवणूक काढण्याचा सर्व आंबेडकरी जनतेने सहभागी व्हावं, सर्व मंडळाने सहभागी व्हावं, आणि मोठ्या प्रमाणात दरवर्षी सालाबादप्रमाणे जसं मिळून निघते त्याच्यापेक्षाही मोठी काढावं, असं माझं नम्र विनंती आहे. पण बॉस, याच्यामध्ये आणखी एक की बाबा मिरवणूक मार्गामध्ये जे काही अडथळे निर्माण होतात, उशिरा येणारे मंडळं एकाच ठिकाणी उभारतात, अशा मंडळाला काय आव्हान करा? नाही, आता उशिरा ते निघणारे आहेत ते पोलीस प्रशासन लावून आपलं मंडळ पुढून येतात आणि तिथं उभा करून 5-5 वाजता तिथं 5 वाजेपर्यंत थांबवतात. आणि जे लहान थोर सर्व मंडळं असतात ते मंडळं इथंच आपल्या पांजापूर चौकातच संपायला लागल्यात. त्याचं ते करते खंतच वाईटच आहे, ते वाईट गोष्टच आहे. त्यामुळं आमच्या मध्यवर्तीने ठरवलं की अशा लोकाला आपल्या 21 तारखेच्या मध्यवर्तीच्या मिरवणुकीमध्ये मंगळवारी निघणाऱ्या त्या मिरवणुकीमध्ये त्यांचा सहभागच घ्यायचा नाही, आणि त्यांना त्या मिरवणुकीमध्ये घ्यायचं नाही असंच ठरलं आहे. त्यामुळे त्यांना पुढं जावं आणि मागे जावायचा काही संबंधच येत नाही. त्यांचा विषय कट झाला आहे कालच. तर त्यांचे बाकीचे जे समोरचे आहेत ते लोक 19 तारखेला मिरवणूक काढणार, आणि आमची मिरवणूक 21 तारखेला मंगळवारी मिरवणूक होणार, आणि आमचं मंडळ बौद्ध दर्शन बौद्धिक समाज विकास यंदाचं काय असेल, विशेष काय असेल मिरवणुकीमध्ये? सगळ्यात जास्त म्हणजे उत्सुकता असते की रवी गायकवाड यांचा देखावा काय असेल आणि डॉल्बी सिस्टीम काय असेल. बौद्ध दर्शन बौद्ध समाज विकास संस्थेच्या वतीनं व सौजन्य आरजी कंपनीच्या वतीनं आमचा जे आता 20 मार्च 1957 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रहाचा महाड सत्याग्रह केला. त्या सत्याग्रह आम्हाला, आमच्या समाजाला, दलित समाजाला पाणी पिण्याचा मुभा नव्हता. कुत्र्या मांजऱ्या पाणी पित होते, पण आम्हाला पाणी प्यायचा मुभा नव्हता. त्या बाबासाहेबांना त्या पाण्याला प्रश्न करून आणि म्हणजे आग लावले, त्या पाण्याला आग लावले, आम्हाला पाणी मिळायला लागलं. त्याच अनुसरून त्यांना 100 वर्ष पूर्ण होतात. त्यानिमित्तानं आमच्या मंडळानं 14 तळ्याचा देखावा करत आहे, आणि एकदम सुंदर देखावा होणार आहे. असं बरेचसे लोक देखावा करत असतील, पण हा देखावा आमचा बघण्यासारखा असेल. लोक आमचे खास मंडळाचं बघायला येतात. हा देखावा ज्यांनी करायला लागलेत, डायरेक्शन जे डायरेक्टर करायला लागलेत ते सागर बाबरे आणि प्रवीण कदम यांच्या माध्यमातून करायला लागलेत. आमच्या मंडळाचा असा देखावा आहे. 21 एप्रिलला निघणाऱ्या मिरवणुकीसाठी मंडळाला काय आव्हान करा? मी आंबेडकर जनतेचे जेवी मंडळ निघतात सालाबाद परवाना, त्या आंबेडकरी जनतेच्या मंडळांना सांगेन, बाबा आपले जे मध्यवर्ती आहे ते आपण जन्माच्या अगोदरपासून मध्यवर्ती आहे. या मध्यवर्तीचा इतिहास आहे. आम्ही जन्माच्या अगोदरपासून आंबेडकर हायस्कूलमध्ये हे मध्यवर्तीची मिटिंग होते. बाबासाहेब आंबेडकर हयात असताना सोलापूरला इतिहास आहे, मिरवणुकी निघत होते, आणि या त्या मिरवणुकीचा स्थापना करताना ती मध्यवर्ती स्थापना झालेली आहे. त्यामुळे या मध्यवर्तीला फार महत्व आहे. म्हणून हे मध्यवर्ती मरू नये, या मध्यवर्तीला जिवंत ठेवण्यासाठी सर्व आंबेडकरी जनतेने एकत्र आलं पाहिजे, आणि मिरवणुकीमध्ये 21 तारखेच्या मंगळवारी होते सर्व मंडळांना सामील व्हावं हे मी आंबेडकर जनतेला मनापासून मी विनंतीपूर्वक मी त्यांना आवाहन करतो. क्या बात आहे. पण बॉस, साऊंड सिस्टीमच्या बाबतीमध्ये प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधावर कशा पद्धतीनं तुम्ही सहकार्य करणार सगळ्यांना, की त्यांनी दिलेल्या मर्यादेमध्येच तुम्ही साऊंड सिस्टीम लावणार? काय नाही. आता काल मी राजाभाऊचे भाषण बघितलो. राजाभाऊ म्हणलं कुणाला काय करायचं, प्रशासनानं काय करायचं करा, एक बेस एक टॉप लावतो म्हणले त्याने राजाभाऊनं.
काय केस होऊ दे काय होऊ दे काय व्हायला ते बघायला तयार आहेत म्हणले त्याने. स्वतः त्याने भाषण केलं राजावर सर्व ते त्याने स्वतः अध्यक्ष आहेत त्याने केलेले आहेत. आणि त्याने एक वेळेस एक टप लावू म्हणले त्याने. आणि माझं म्हणणं आहे की त्याने एक वेळेस एक टापलं तर लावं. आम्ही 2 वेळेस 2 टप लावणार. आमचं असं असणार आहे. जय भीम, जय संविधान, जय भारत. नक्कीच सोलापूर शहराच्या आंबेडकर जयंतीला ऐतिहासिक वारसा आहे आणि ते बॉस रवी गायकवाड यांनी सांगितलं की बाबासाहेब हयात असतानाची जयंती ज्या विश्वस्तांनी काढली त्याच विश्वस्तांनी निर्णय घेतला आहे की मंगळवारी सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक निघेल आणि त्या मिरवणुकीमध्ये सगळेच समाज बांधव हे सामील होतील. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील.